चला, गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव आहे निशांत बिरंजन फ्रॉम एम्स नागपूर. आणि आजचा आपला टॉपिक आहे, आपण केमिस्ट्री सब्जेक्ट हे सुरू करू आता. आणि आपला जे पहिला युनिट आहे ते आहे सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. ठीक आहे, हे आपलं इंट्रोडक्टरी चॅप्टर आहे. असं फक्त बेसिक कॉन्सेप्ट काय काय राहतात, ठीक आहे, तर हे ऑब्जेक्टिव्ह काय काय फक्त हे बघा. आता आज आपण घेऊ पार्ट 1 याचा आपण घेऊ पार्ट 1. आणि याच्या नंतर आपण घेऊ पार्ट 2, अजून एक सेशन घेऊ. त्याच्यामध्ये जे उरलेले टॉपिक्स आहेत ते कव्हर करू आपण. ठीक आहे, चला. तर आपले ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत हे बघा. कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडिया इन डेव्हलपमेंट ऑफ केमिस्ट्री, अंडरस्टँड रोल ऑफ केमिस्ट्री, डिफरंट स्पिअर्स ऑफ लाईफ. जे आपले 3 बेसिक स्टेट्स ऑफ मॅटर आहे, त्यांचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स राहतात ते आपण बघू. मग त्याच्यानंतर क्लासिफाय डिफरंट सबस्टान्सेस इनटू एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स. ठीक आहे, हे इंटरचेंजेबली आपण यूज करतात हे टर्म्स जे आहे ना, की एलिमेंट्स, कंपाऊंड्स, मिक्सचर्स हे सगळे. मग त्याच्यानंतर आपण बघू सायंटिफिक नोटेशन्स आणि सिग्निफिकंट फिगर्स. हे जे आहे हे आपण फिजिक्स मध्ये पण केलं होतं, हे आपण शिकतो, हेच सेम थिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघू डिफरन्शिएट बिटवीन प्रिसिजन अँड अॅक्युरसी. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपण डिफाईन करू SI बेस युनिट्स आणि कन्व्हर्जन ऑफ क्वांटिटीज वन सिस्टम टू अनदर. त्याच्यानंतर व्हेरियस लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. ठीक आहे, जे आपले केमिकल कॉम्बिनेशनचे लॉज आहेत ते आपण बघू, कोणते कोणते लॉज राहतात. ठीक आहे, नेक्स्ट आपला आहे या चॅप्टर मध्ये अप्रिशिएट सिग्निफिकन्स ऑफ ॲटॉमिक मास, ऍव्हरेज ॲटॉमिक मास. ठीक आहे, हे बघा, दोघं वेगळे आहे, ॲटॉमिक मास आणि ऍव्हरेज ॲटॉमिक मास. मग त्याच्यानंतर मॉलिक्युलर मास आणि फॉर्म्युला मास. हे 4 प्रकारचे मासचे आपल्याला बघायचं आहे की काय काय याच्यामध्ये आपला डिफरन्स राहतो. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे टर्म्स मोल आणि मोलार मास. ठीक आहे, हे 2 आहे, मोल आणि मोलार मास. त्याच्यानंतर आपल्याला आपण टॉपिक बघू ज्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करू मास पर्सेंट ऑफ कंपोनेंट एलिमेंट्स कॉन्स्टिट्युटिंग अ कंपाऊंड. एक कंपाऊंड राहते, मी सांगेल तुम्हाला त्याच्यानंतर. एक आपल्याजवळ कंपाऊंड राहते. आता ते जे कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये त्यांचे कंपोनेंट एलिमेंट्स आहे. ठीक आहे, तर प्रत्येक एलिमेंट जे आहे त्याचा मास पर्सेंटेज काय आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग नेक्स्ट डिटरमाइन एम्पिरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर अ कंपाऊंड फ्रॉम द गिव्हन एक्सपेरिमेंटल डाटा. ठीक आहे, एम्पिरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला डिटरमाइन कसं करायचं. मग लास्ट आहे आपला परफॉर्म द स्टोइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स. आता स्टोइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन म्हणजे काय असते ते ते आपण बघू नेक्स्ट. ठीक आहे, चला. आता सगळ्यात पहिले हे खूप फेमस सेइंग आहे, हॉफमॅन्स इक्वेशन. तुम्ही तुमचा हे तुम्ही बघितलं असेल तुमच्या क्लासेसमध्ये 9-10चे. ठीक आहे, केमिस्ट्री इज द सायन्स ऑफ मॉलिक्युल्स अँड देअर ट्रान्सफॉर्मेशन्स. हे बेसिक आहे आपला केमिस्ट्री जे राहते. आणि इट इज द सायन्स नॉट सो मच ऑफ द 100 एलिमेंट्स बट ऑफ द इन्फायनाइट व्हेरायटी ऑफ मॉलिक्युल्स दॅट मे बिल्ड फ्रॉम देम. ठीक आहे, खूप सारे एलिमेंट्स राहतात, आपण खूप सारे कंपाऊंड्स बनवतो त्यांच्यानी. ठीक आहे, चला. सायन्स कॅन बी व्ह्यूड ॲज अ कंटिन्युइंग ह्युमन एफर्ट to systematize knowledge for describing and understanding nature. Curd formation from milk, formation of vinegar from sugarcane juice, on keeping for prolonged time, and rusting of iron are some of the examples of changes which we come across many times. हे सगळं आपले जे आपण शिकलेले आहोत 9-10 मध्ये इंट्रोडक्शन आहे. ठीक आहे, आता हे बेसिक डेफिनेशन आहे केमिस्ट्रीची. कोणी तुम्हाला विचारू शकते, द ब्रांच ऑफ सायन्स दॅट स्टडीज द प्रिपरेशन, प्रॉपर्टीज, स्ट्रक्चर अँड रिॲक्शन्स ऑफ मटेरियल सबस्टान्सेस इज कॉल्ड केमिस्ट्री. ठीक आहे, तर हे आपली बेसिक इथे डेफिनेशन आहे.
काय म्हणत आहे हे डेफिनेशन आपल्याला? द ब्रांच ऑफ सायन्स दॅट स्टडीज द प्रिपरेशन, प्रॉपर्टीज, स्ट्रक्चर अँड रिॲक्शन्स ऑफ मटेरियल सबस्टान्सेस. ते आहे आपली केमिस्ट्री. चला नेक्स्ट आपलं सब टॉपिक आहे डेव्हलपमेंट ऑफ केमिस्ट्री. ओव्हर द इयर्स हे जे केमिस्ट्री आहे ते कशी डेव्हलप झाली. आता केमिस्ट्री as we understand it today is not a very old discipline. Chemistry was not studied for its own sake. Rather, it came up as a result of search for two interesting things. ठीक आहे, हे हिस्टॉरिकल कॉन्सेप्ट आहे. कोणते कोणते दोन आपले हे वस्तू होते त्यासाठी केमिस्ट्रीचा ओरिजिन झाला. फर्स्ट कोणता होता? फर्स्ट होता फिलॉसॉफर स्टोन, म्हणजे पारस. आपण म्हणतो ना पारस नामचे एक दगड असते, फिलॉसॉफर स्टोन ते. आणि दुसरा आहे एलेक्झिर ऑफ लाईफ. फिलॉसॉफर स्टोन आणि एलेक्झिर ऑफ लाईफ. फिलॉसॉफर स्टोन जे आहे पारस, ते काय होतं? कन्वर्ट ऑल बेसर मेटल्स म्हणजे आयरन अँड कॉपर इनटू गोल्ड. ठीक आहे, हे सगळे जे आपले बेसिक मेटल्स आहे आयरन कॉपर त्याला गोल्ड मध्ये कन्वर्ट करते. दुसरा आहे आपलं एलिक्झिर ऑफ लाईफ. आणि एलिक्झिर ऑफ लाईफ आपल्याला काय करते? ग्रँड इमॉर्टॅलिटी. ठीक आहे, अमर करून देते आपल्याला. हे दोघांसाठी ते हिस्टॉरिकल जे होते आपले सेंट्स होते त्यांनी काहीतरी प्रयोग केले, ज्याला आपण आता एक्सपेरिमेंट म्हणतो. ते एक्सपेरिमेंट वगैरे केले आणि मग त्यांना शोधायचं होतं हे सगळं. People in ancient India already had the knowledge of many scientific phenomena much before the advent of modern science. हे माहिती आहे आपल्याला. आपल्या एन्शियंट इंडियामध्ये खूप पहिल्यापासून भट्टाचार्य आहे, आपले जे वेद आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे हे सगळं. They applied that knowledge in various walks of life. Chemistry developed mainly in the form of alchemy आणि iatrochemistry during 1300 to 1600 CE. ठीक आहे, अल्केमी अँड आयट्रोकेमिस्ट्री हे दोन आपले मेन होते बेसिक, जिथे आपण केमिस्ट्री जे मॉडर्न केमिस्ट्री आहे ते डेव्हलप झाले. ठीक आहे, 18th सेंचुरी युरोपमध्ये अजून एक ट्रेंड आला होता. ठीक आहे, अल्केमिकल ट्रेडिशन्स चेंज झाले आणि ते युरोपमध्ये अरब्सने इंट्रोड्यूस केले. हे हिस्टॉरिकल आहे. नेक्स्ट बघा अजून अदर कल्चर्स especially the Chinese and Indian. Chinese and Indian had their own alchemical traditions. These included much knowledge of chemical process and techniques. आता इथे आपले आले प्रोसेस आणि टेक्निक्स. आता एन्शियंट इंडियामध्ये है ना, भारतमध्ये आपण काय त्याला म्हणत होतो हे बघा. केमिस्ट्रीचं जे दुसरं नाव आहे, ऑल्टरनेट नाव, ते काय? रसायनशास्त्र, रासतंत्र, रासक्रिया किंवा रास विद्या. ठीक आहे, हे सगळे केमिस्ट्रीचे नाव होते एन्शियंट इंडियामध्ये. आता याच्यामध्ये कोणते कोणते सब टॉपिक्स किंवा सब टॉपिक्स नाही, सब डिसिप्लिन्स होते. एक आपला होता मेटलर्जी, दुसरा होता मेडिसिन, तिसरा मॅन्युफॅक्चर ऑफ कॉस्मेटिक्स, मग ग्लास, त्याच्यानंतर डाईस. हे सगळे जे होते हे आहे आपले सब डिसिप्लिन्स जे होते रसायनशास्त्रामध्ये. ठीक आहे, मग मोहेंजोदारो आणि हरप्पामध्ये काहीतरी एक्सकॅव्हेशन्स केले, त्यांनी प्रूव्ह केलं की हे केमिस्ट्री जे आहे इंडियामध्ये खूप पूर्व जे आपले आहे वर्षपासून आहे डेव्हलप होत आहे. आर्किओलॉजिकल ते फाइंडिंग्स केली होती त्यांनी, तर जे त्यांना काय भेटलं की जे बेक ब्रिक्स होते ना ते कन्स्ट्रक्शन वर्क्स मध्ये यूज करत होते, ते मास प्रोडक्शन ऑफ पॉटरी. ठीक आहे, आणि हे जे आहे अर्लीएस्ट केमिकल प्रोसेस त्याला म्हणू शकतो आपण. रिबिन्स ऑफ ग्लेस्ड पॉटरी आहे, जिप्सम सिमेंट आहे, त्याला कन्स्ट्रक्शन वर्क मध्ये यूज केलेला आहे. मग त्याच्यामध्ये काय असते? लाईम, सँड इन ट्रेस ऑफ CaCO3. CaCO3 काय असते? कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे, CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. आता त्याच्यानंतर आपली आली कॉपर मेटलर्जी. ठीक आहे, हे जे कॉपर मेटलर्जी आहे ते आली बिगिनिंग ऑफ कॅल्कोलिथिक कल्चर्स इन सब कॉन्टिनेंट. ठीक आहे, आणि हे काय सपोर्ट करते? व्ह्यू की टेक्नॉलॉजीज आपण युज करत होतो फॉर एक्सट्रॅक्शन ऑफ कॉपर अँड आयरन. ठीक आहे, आणि ते आपल्या भारतमध्येच त्याचा जन्म झालेला आहे ते टेक्निकचा.
मग आहे आपला ऋग्वेदा. ऋग्वेदा काय म्हणते, टॅनिंग ऑफ लेदर आणि डाईंग ऑफ कॉटन. ते आपला 1000 to 400 BC मध्ये आपण प्रॅक्टिस करत होतो. ठीक आहे. जे आपला गोल्डन ग्लॉस आहे, ब्लॅक पॉलिश्ड वेअर. ब्लॅक पॉलिश्ड वेअर म्हणजे आपले काळ्या कलरचे काहीतरी आपले भांडे होते, त्याच्यामध्ये आपण गोल्डन असं कलर, शायनी कलर आपण करत होतो. ते नॉर्दर्न इंडियामध्ये होता आणि ते आपण आतापर्यंत रेप्लिकेट नाही करू शकले. आपल्याला आजपर्यंत हे माहित नाही की ते त्यांनी कसं केलं होतं. ठीक आहे, ते मिस्ट्रीच आहे आजपर्यंत. आणि हे काय सांगते आपल्याला, मास्टरी ऑफ विथ विच किल्ड टेम्परेचर कुड बी कंट्रोल. म्हणजे त्या टाइमवर ते जे किल्न होते, किल्न म्हणजे जे आपली भट्टी राहते ना, ते त्यांचं टेम्परेचर ते कंट्रोल करू शकत होते. मग कौटिल्यस अर्थशास्त्र, ते आपल्याला काय सांगते, प्रोडक्शन ऑफ सॉल्ट फ्रॉम. त्याच्यानंतर खूप सारे आले, सुश्रुत संहिता. ठीक आहे, त्याने अल्कलीजचा इम्पॉर्टन्स सांगितलं. चरक संहिता आला. ठीक आहे, हाऊ टू प्रिपेअर सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, ऑक्साइड्स ऑफ कॉपर, टिन, झिंक, सल्फेट्स ऑफ कॉपर, झिंक, आयरन, कार्बोनेट्स ऑफ लेड अँड आयरन. हे होतं चरक संहितामध्ये. आणि त्याच्या पूर्वी होता सुश्रुत संहिता. मग आला रसोपनिषद. रसोपनिषद मध्ये काय होतं, प्रिपरेशन ऑफ गन पावडर मिक्सर. मग आले आपले नागार्जुना. नागार्जुना खूप मोठे सायंटिस्ट होते. ठीक आहे, रेप्युटेड केमिस्ट होते, अल्केमिस्ट आणि मेटलर्जिस्ट. त्यांचा कोणतं हे वर्क होता, ते होता रसरत्नाकार. रास रत्नाकार. ठीक आहे, फॉर्म्युलेशन ऑफ मर्क्युरी कंपाऊंड्स. आणि त्यांनी कोणते कोणते मेथड्स डिस्कस केले, त्यांनी डिस्कस केले होते एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स, जसं की गोल्ड, सिल्वर, टिन अँड कॉपर यांच्यासाठी. ठीक आहे. मग एक बुक पण होती त्यांची. ते बुक कोणती होती, रसार नवम, 800 CE मध्ये आली. ठीक आहे. फर्नेस, ओव्हन्स, क्रुसिबल्स, त्यांचा प्रयोग केला त्यांनी. आणि त्यांनी आपल्याला हे सांगलं की आपण कसं मेटल्सला त्यांचे फ्लेम कलर पासून पहचान करू शकतो. मग त्याच्यानंतर आला चक्रपाणी. चक्रपाणी डिस्कवर केला मर्क्युरी सल्फाईड. सोप पण इन्व्हेंट केला त्यांनी. आणि कोणते कोणते वस्तू घेतलेले होते त्यांनी, एक होता मस्टर्ड ऑइल आणि सम अल्कलीज. ठीक आहे. ऑइल ऑफ इरांडा आणि सीड्स ऑफ मोवा प्लांट, कॅल्शियम कार्बोनेट. हे आपण सोप, जे साबण आहे आपला, ते बनवण्यासाठी आपण यूज करत होते हे सगळे. हे पूर्ण आहे आपला. तसंच आहे जे हिस्टॉरिकल आपला काय काय होतं आपलं, मेनली इंडियन हिस्ट्री जी आहे. ठीक आहे, आता याचं कंक्लुजन काय आहे हे बघा. मेन आपल्या याच्यामध्ये हेच आहे कंक्लुजन जे आहे. चला, कंक्लुजन असं आहे आपला की फ्रॉम द अबव डिस्कशन यू हॅव लर्न दॅट केमिस्ट्री डील्स विथ composition, structure, properties and interaction of matter and is much used to human beings in daily life. ठीक आहे, हे आहे आपलं. आणि जे बेसिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मॅटर आहे ते कोणते, हे बघा. आता स्टार्ट होते आपला मेन केमिस्ट्रीचा टॉपिक. जे बेसिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मॅटर आहे ते आहे atoms and molecules. That is why chemistry also called as science of atoms and molecules. चला, आता हे होतं डेव्हलपमेंट ऑफ केमिस्ट्री. ठीक आहे, केमिस्ट्री कशी डेव्हलप झाली ओव्हर द इयर्स, कोणकोणते सायंटिस्ट होते, कसे कल्चर्स होते. त्याच्यानंतर आपण बघा आता इम्पॉर्टंट आहे काय, महत्व काय आहे की आपण हे केमिस्ट्री आता याचा अभ्यास करत आहोत. आता जे काही आपले प्रिन्सिपल्स आहे केमिस्ट्रीचे, ते ऍप्लिकेबल आहे खूप सारे एरियाज मध्ये, जसं की वेदर पॅटर्न झाले, फंक्शनिंग ऑफ ब्रेन, ऑपरेशन ऑफ अ कम्प्युटर, प्रोडक्शन इन केमिकल इंडस्ट्रीज, मॅन्युफॅक्चरिंग फर्टिलायझर, अल्कली, ऍसिड, सॉल्ट, डाय, पॉलिमर्स, ड्रग्स, सोप्स, डिटर्जंट्स, मेटल, जे काय तुम्ही यूज करतात. ठीक आहे. आणि न्यू मटेरियल, नवीन काय बनवायचं आपल्याला, त्याच्यामध्ये केमिस्ट्रीचे प्रिन्सिपल्स जे आहे
ते आपण यूज करतो. नॅशनल इकॉनॉमीमध्ये रोल आहे, ह्युमन नीड्स फॉर फूड मध्ये रोल आहे त्याचं, हेल्थकेअर प्रोडक्ट्स. ठीक आहे. आता एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. केमिस्ट्री प्रोव्हाइड्स मेथड्स फॉर आयसोलेशन ऑफ लाईफ सेव्हिंग ड्रग्स फ्रॉम द नॅचरल सोर्सेस अँड मेक्स पॉसिबल सिंथेसिस ऑफ सच ड्रग्स. कोणते कोणते ड्रग्ज आहे हे बघ. सिस्प्लॅटिन आणि टॅक्सॉल इफेक्टिव्ह इन कॅन्सर थेरपी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सिस्प्लॅटिन, टॅक्सॉल हे दोघे आपण कॅन्सर थेरपीमध्ये यूज करतो. मग आहे आपला ते आपण एड्स पेशंट मध्ये यूज करतो. ठीक आहे. तर सिस्प्लॅटिन आणि टॅक्सॉल जे आहे ते कॅन्सर थेरपीमध्ये, आणि ॲझिडोथायमिडिन जे आहे ते एड्स पेशंट मध्ये. केमिस्ट्री कॉन्ट्रीब्यूट टू अ लार्ज एक्सटेंट इन डेव्हलपमेंट अँड ग्रोथ ऑफ अ नेशन. With a better understanding of chemical principles, it has now become possible to design and synthesize new material having specific magnetic, electric, and optical properties. This has led to the production of superconducting ceramics, conducting polymers, optical fibers, etc. Chemistry has helped in establishing industries which manufacture utility goods like acids, alkalis, dyes, polymer metals. These industries contribute in a big way to the economy of a nation and generate employment. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आतापर्यंत. ठीक आहे. डेव्हलपमेंट आणि ग्रोथ ऑफ नेशन. कोणतंही तुम्ही हे बघा, फील्ड बघा, इथे केमिस्ट्री येतेच येते. ठीक आहे. सुपर कंडक्टिंग सेरामिक्स, कंडक्टिंग पॉलिमर, ऑप्टिकल फायबर, ठीक आहे, युटिलिटी गुड्स, ऍसिड, अल्कली, डाय, पॉलिमर मेटल, हे सगळं. आता हे आपल्याला माहिती आहे की ओझोन डिप्लिशन जे होतं स्ट्रॅटोस्फिअर मध्ये, त्याचं कारण काय आहे? क्लोरोफ्लोरोकार्बन्स. ठीक आहे. हॅझार्डस रेफ्रिजरंट्स जे आहे आपल्या, त्याचे जे सेफर ऑल्टरनेटिव्ह आहे ते आपण बनवलेले आहे आता. ठीक आहे. केमिस्ट्रीचा यूज करून. चल, हे झालं आपला इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्रीचा टॉपिक. नेक्स्ट आहे आपला नेचर ऑफ मॅटर. इथं आपण आता सायंटिफिक वर्ल्ड मध्ये कदम ठेवू आपले. ठीक आहे. आता येईल आपले जे काय आपले सायंटिफिक टर्म्स आहे त्यांचं इंट्रोडक्शन होईल. फर्स्ट आहे आपलं नेचर ऑफ मॅटर. आता 9वी मध्ये आपण शिकलो होतो की मॅटरचा डेफिनेशन काय आहे. डेफिनेशन कसं आहे त्याचं? एनिथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस इज कॉल्ड मॅटर. एनिथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस इज कॉल्ड मॅटर. ठीक आहे. जे काय आपल्या सराउंडिंग मध्ये आहे ते सगळं मॅटर आहे. नेक्स्ट आपण बघू स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटर पण आपल्याला माहिती आहे. 3 प्रकारचे स्टेट्स ऑफ मॅटर आहे. कोणकोणते आहे ते? सॉलिड, लिक्विड अँड गॅस. ठीक आहे. आता काय काय डिफरन्स आहे सॉलिड, लिक्विड आणि गॅस मध्ये? पार्टिकल्स आर हेल्ड व्हेरी क्लोज टू इच अदर इन सॉलिड्स इन अन ऑर्डरली फॅशन अँड देर इज नॉट मच फ्रीडम ऑफ मुवमेंट. ठीक आहे. मग आहे आपले लिक्विड्स, ज्याच्यामध्ये पार्टिकल्स आर क्लोज टू इच अदर बट दे कॅन मूव्ह अराउंड. तिसरा आहे आपला गॅसेस, याच्यामध्ये पार्टिकल्स जे आहे ते फार अपार्ट आहे. ठीक आहे. आणि मुवमेंट जे आहे ते इझी आणि फास्ट आहे. ठीक आहे. तर हे बेसिक डिफरन्स आहे सॉलिड्स, लिक्विड्स आणि गॅस मध्ये. एक आपला काय पॅरामीटर कोणता आहे? अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. आणि दुसरा आपला जे पॅरामीटर आहे ते आहे इज ऑफ मुवमेंट, म्हणजे जे पार्टिकल्स आहे ते किती चांगल्याने आणि किती इझिली ते मूव्ह करू शकते. आता हे जे अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स आहे याच्यामुळेच जे डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर आहे, सॉलिड असो किंवा लिक्विड असो गॅस असो, ते आपले वेगळे वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स एक्झिबिट करतात. कोणते कोणते हे बघा. पहिले आपण बघू सॉलिड्स. सॉलिड्स हॅव डेफिनेट व्हॉल्यूम अँड डेफिनेट शेप. ठीक आहे. लिक्विड जे आहे त्याचं आहे डेफिनेट व्हॉल्यूम बट डू नॉट हॅव डेफिनेट शेप. लिक्विडचं व्हॉल्यूम डेफिनेट राहते पण त्याचं शेप नाही राहते. आपण म्हणतात ना बी लाईक वॉटर. जे काही कंटेनर मध्ये आपण त्याला टाकू, वॉटरला किंवा कोणत्याही लिक्विडला, तर ते लिक्विड किंवा वॉटर जे आहे ते त्या कंटेनरचा शेप जे आहे ते घेऊन घेते, है ना? बरोबर.
नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आपले गॅसेस. गॅसेस जे आहे त्यांचा काही डेफिनेट व्हॉल्यूम नाही राहते आणि काही डेफिनेट शेप पण नाही राहत. ते ऑक्युपाय द स्पेस इन द कंटेनर इन विच दे आर प्लेस्ड. जे त्या कंटेनरचा व्हॉल्यूम असेल, ठीक आहे, तेच गॅसचं व्हॉल्यूम असेल असं आहे. कारण की पार्टिकल जे आहे ते खूप दूर दूर राहतात, है ना. चला, तर हे आहे आपलं एक पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. जे काय आपण आतापर्यंत बघितलं त्याचं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन बघा. सॉलिड आहे, पार्टिकल जवळ जवळ आहे, ठीक आहे, खूप कॉम्पॅक्ट अरेंजमेंट आहे. लिक्विड जे आहे पार्टिकल्स थोडेसे दूर आहे, जवळच आहे, पण त्यांचं काही शेप नाही आहे. सॉलिडचा शेप असते, हे बघा, त्याचं शेप आहे असं, हे है ना, हे शेप आहे ना. मग आहे आपला गॅस. गॅसचं कसं असते, पार्टिकल्स दूर दूर राहतात खूप आणि त्याचं काही फिक्स्ड व्हॉल्यूम नसते. आता हे जे 3 स्टेट्स ऑफ मॅटर आहे ते इंटर कन्व्हर्टेबल आहे बाय चेंजिंग द कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. आता सॉलिड, लिक्विड आणि गॅस याला आपण इंटरचेंज करू. हे बघा, हे खूप चांगलं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन आहे. इथे बघा, सॉलिडला तुम्ही हिट केला तर ते लिक्विड मध्ये कन्वर्ट होते, लिक्विडला हिट केला तर ते गॅस मध्ये कन्वर्ट, गॅसला तुम्ही कूल केला तर लिक्विड मध्ये कन्वर्ट होते आणि लिक्विडला कूल केला तर सॉलिड मध्ये कन्वर्ट होते. ठीक, हेच आहे आपलं. हे झालं आपले डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर. आता नेक्स्ट आपलं आहे क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. ठीक आहे, आता क्लासिफिकेशन ऑफ मॅटरचा सगळ्यात पहिले तुम्ही बघा, हे वाला जे आपला फ्लो चार्ट आहे ते बघा. याच्यामध्ये पूर्ण क्लासिफिकेशन असं फ्लो फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे खूप, हे तुम्हाला माहितीच पाहिजे. मॅटर, आता मॅटरला क्लासिफाय केला ब्रॉड आपण दोन किस्म, एक आहे मिक्सचर्स आणि दुसरे आहे प्युअर सबस्टान्स. ठीक आहे, प्युअर सबस्टान्स मध्ये दोन कोणते आहे, एक आहे आपले एलिमेंट्स आणि दुसरे आहे कंपाऊंड्स. मग मिक्सचर्स, मिक्सचर दोन प्रकारचे, होमोजिनस मिक्सचर, हेट्रोजिनस मिक्सचर. ठीक आहे, चला, प्युअर सबस्टान्स आणि मिक्सचरची डेफिनेशन काय आहे हे इथे दिलेले आहे बघा. when all constant particles of a substance are same in chemical nature, it is said to be a pure substance. A mixture contains many type of particles. ठीक आहे, सगळे कॉन्स्टंट पार्टिकल्स जर सारखे आहे केमिकल नेचर मध्ये ते प्युअर सबस्टन्स आहे आणि खूप सारे टाइप्स ऑफ पार्टिकल्स जर आहेत तर ते मिक्सचर आहे. A mixture contains particles of two or more pure substances which may be present in any ratio. ठीक आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्ती प्युअर सबस्टान्सचे पार्टिकल्स राहतात आणि कोणत्याही रेशो मध्ये असो, म्हणूनच त्यांचे जे कॉम्पोजिशन आहे ते व्हेरिएबल राहते. जे प्युअर सबस्टान्सेस ते मिक्सचरला फॉर्म करतात त्याला पण म्हणतात कॉम्पोनेंट्स. ठीक आहे, एक मिक्सचरचे कॉम्पोनेंट्स आहे असं म्हणतात आपण. जे काही प्युअर सबस्टन्स ते मिक्सचर बनवत आहे त्यांना पण कॉम्पोनेंट्स म्हणतात. आता शुगर सोल्युशन इन वॉटर, एअर, टी हे सगळे आपले मिक्सचर्स आहे. मिक्सचर आपले होमोजेनस पण असू शकतात आणि हेट्रोजेनस. होमोजेनस मिक्सचर मध्ये काय असते, आता होमोजेनस मिक्सचर मध्ये जे आपले कॉम्पोनेंट्स आहे ते कम्प्लिटली मिक्स विथ इच अदर, कम्प्लिटली मिक्स विथ इच अदर. म्हणजे पार्टिकल्स जे आहे ऑफ कॉम्पोनेंट्स ऑफ मिक्सचर ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. ठीक आहे, थ्रू आउट द बल्क ऑफ द मिक्सचर, आणि कंपोजिशन जे आहे त्याचं ते युनिफॉर्म थ्रू आउट आहे. ठीक आहे, हे आहे होमोजेनस मिक्सचर मध्ये. आता याचे एक्झाम्पल काय आहे, शुगर सोल्युशन अँड एअर, हे आपले आहे होमोजेनस मिक्सचर. दुसरं जे आपलं राहते ते राहते हेट्रोजेनस मिक्सचर. हेट्रोजेनस मिक्सचर मध्ये काय असते, हेट्रोजेनस मिक्सचर जे आहे त्याच्यामध्ये कॉम्पोजिशन जे आहे ते युनिफॉर्म नाही राहत. ठीक आहे, थ्रू आउट, आणि कधी कधी डिफरंट कंपोनेंट जे आहे ते आपण त्याला पाहू पण शकतो, ते विजिबल पण राहतात. ठीक आहे, हे राहते आपलं हेट्रोजेनस मिक्सचर मध्ये. आणि याचे एक्झाम्पल काय काय आहे, मिक्सचर्स ऑफ सॉल्ट अँड शुगर, ग्रेन्स अँड पल्सेस अलॉंग विथ सम डर्ट. आणि जे कंपोनेंट्स ऑफ मिक्सचर आहे त्यांना आपण सेपरेट करू शकतो बाय युझिंग फिजिकल मेथड्स.
सिम्पल हँड पिकिंग, फिल्ट्रेशन, क्रिस्टलायझेशन, डिस्टिलेशन, हे सगळे जे आपले मेथड्स आहे त्यांनी आपण त्याला सेपरेट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपले प्युअर सबस्टान्सेस. हे झालं आपलं मिक्सचर्स. जे मिक्सचर्स होते त्याचे काय काय कॅरेक्टरिस्टिक होते आणि कोणते कोणते टाईप ऑफ मिक्सचर्स राहतात, होमोजेनस आणि हेट्रोजेनस मिक्सचर्स. आता प्युअर सबस्टान्सेस जे आहे त्यांचे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स राहतात त्यांचे कंपोजिशन फिक्स्ड राहते. ठीक आहे. म्हणजे एक 1:1, 1:3, 1:5 कोणतेही कंपोजिशन बट ते फिक्स्ड राहील, ते चेंज नाही होत. ठीक आहे. एक्झाम्पल्स कोणते आहे प्युअर सबस्टान्सचे? कॉपर, सिल्वर, गोल्ड, वॉटर, ग्लुकोज. ठीक आहे. हे आहे आपले प्युअर सबस्टान्सेस. ग्लुकोज मध्ये काय असते? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे असते ना, आपण लिहितो ना C6H12O6, C6H12O6. हे जे आहे हे कंपोजिशन फिक्स आहे. जर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हेच प्रपोर्शन मध्ये असेल तर त्याला आपण ग्लुकोज म्हणू, अदरवाईज ते दुसऱ्या प्रकारचा शुगर होऊन जाते. ठीक आहे. आणि हे जे कॉन्स्टंट पार्टिकल्स आहे त्यांना आपण सेपरेट दूर दूर नाही करू शकत बाय युझिंग फिजिकल मेथड्स. आता मिक्सचरचा जे आपला क्लासिफिकेशन होता ते होता होमोजेनस आणि हेट्रोजेनस मिक्सचर मध्ये. प्युअर सबस्टान्सेस जे आहे त्याला आपण क्लासिफाय करू शकतो इंटू एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. ठीक आहे. एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स याच्यामध्ये आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. आता जे आपले पार्टिकल्स आपण एलिमेंट आहे ते काय असतात, त्याच्यामध्ये काय असतं? पार्टिकल्स ऑफ एन एलिमेंट जे आहे कन्सिस्ट ऑफ ओनली वन टाइप ऑफ ऍटम्स. ठीक आहे. एलिमेंट बघा, एलिमेंट मध्ये काय असते? फक्त वन टाइप ऑफ, ओनली वन टाइप ऑफ ऍटम्स. आणि हे जे आहे पार्टिकल्स ते ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स मध्ये एक्झिस्ट करू शकतात. ठीक आहे. आता एलिमेंट्स बघा, एलिमेंट्सचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहे? आपण म्हणतो ना सोडियम, कॉपर, सिल्वर, हायड्रोजन, ऑक्सिजन, हे सगळे आपले एक्झाम्पल्स आहे एलिमेंट्सचे. कारण की त्यांचे सगळे जे ऍटम्स आहे ते एकच प्रकारचे आहे. ठीक आहे. सोडियम म्हणजे Na, कॉपर म्हणजे CO, सिल्वर म्हणजे Ag. ते सगळे जे आपले ऍटम्स राहील ते हेच राहील. ठीक आहे. एकच प्रकारचे राहील. ऑल ऍटम्स वन टाइप. पण जे ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आहे ते डिफरंट इन नेचर राहील. ठीक आहे. आता हे झाले आपले एलिमेंट्स. याच्यानंतर आपले राहील कंपाऊंड्स. ठीक आहे. त्याच्या पुढे आपण इथे बघू. हे बघा, ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स. ठीक आहे. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॉपर, सोडियम हे आहे डिफरंट एलिमेंट्सचे ऍटम्स. मग हे बघा, एक हायड्रोजनचे एक ऍटम आहे ते कंबाईन झालं हायड्रोजनचे दुसरे ऍटम, मग त्यांनी काय बनवलं? एक मॉलिक्युल. मॉलिक्युल कोणता? हायड्रोजनचा मॉलिक्युल H2. तसंच ऍटम ऑफ ऑक्सिजन होता O, दुसरा ऍटम ऑफ ऑक्सिजन O, आणि त्यांनी काय बनवलं? मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन O2. ठीक आहे. तर हे एक रेप्रेझेंटेशन होतं की ऍटम्स म्हणजे काय असते आणि मॉलिक्युल्स. दोघे ऑक्सिजनच आहे पण एक ऍटम आहे ऑक्सिजनचा आणि दुसरा आपला मॉलिक्युल आहे जे दोन ऍटम्सनी बनला आहे. ठीक आहे. हे झाले आपले एलिमेंट्स. दुसरा आहे आपला कंपाऊंड. कंपाऊंडचं काय डेफिनेशन आहे ते बघा. कंपाऊंड काय राहते? ठीक आहे. तर जेव्हा 2 or more atoms of different elements. ठीक आहे. 2 or more, कमीत कमी 2 पाहिजे. 2 or more atoms of different elements combined together in a definite ratio. ते जे मॉलिक्युल आहे ऑफ अ कंपाऊंड ते भेटते आपल्याला. ठीक आहे. तिघही जे आपले डेफिनेशन्स आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला कोणता आहे? 2 or more atoms. दुसरा पार्ट आहे डिफरंट एलिमेंट्स. सेम एलिमेंट्स नाही पाहिजे, मग ते एलिमेंटच होईल. ठीक आहे. आपल्याला पाहिजे डिफरंट एलिमेंट्स. ते जेव्हा कंबाईन होतात
एक डेफिनेट रेशिओ मध्ये, ठीक आहे, 1:2, 2:4, 2:5, 1:3, कोणतेही रेशो असो, पण ते डेफिनेट रेशो मध्ये होतात कंबाईन, तेव्हा एक कंपाऊंड फॉर्म होत. ठीक आहे. Moreover, constituents of a compound cannot be separated into simpler substances by physical methods. ठीक आहे. कोणताही कंपाऊंड असो त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स आहे त्याला आपण फिजिकल मेथड्स आपण बघितले होते, हिटिंग, कूलिंग, तसं आपण त्याला सेपरेट नाही करू शकत इंटू त्यांचे कॉन्स्टिट्युएंट्स जे आहे. ठीक आहे. जर त्यांना सेपरेट करायचंच आहे तर आपल्याला काहीतरी केमिकल मेथड्सचा प्रयोग करावा लागेल. कंपाऊंड्सचे आपले आता एक्झाम्पल्स बघा. खूपच जर तुम्हाला हे कंपाऊंडची डेफिनेशन लक्षात आली तुम्ही म्हणू शकता. हे वॉटर आहे. वॉटर म्हणजे काय असते हे बघा. वॉटर म्हणजे H2O. हायड्रोजन इज टू ऑक्सिजन. किती ॲटम्स आहे हायड्रोजनचे? 2. ऑक्सिजनचा 1. तर हे डेफिनेट रेशो झाला. 2 और मोर डिफरंट एलिमेंट झाले आणि पर्टिक्युलर रेशो मध्ये ते येत आहे. तर हे झालं आपला कंपाऊंड. तसंच अमोनिया NH3. मग कार्बन डायऑक्साइड CO2. शुगर, शुगर खूप सारे शुगर राहतात. मेन आहे आपलं ग्लुकोज C6H12O6. ठीक आहे. हे सगळे जे आहे आपले ते कंपाऊंड आहे. ठीक आहे. आणि मेन कॅरेक्टरिस्टिक काय होतं की हे जे रेशो आहे ते कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ पर्टिक्युलर कंपाऊंड असते. कोणतेही कंपाऊंड असो त्याच्यामध्ये जे ॲटम्स त्या रेशो मध्ये आले ते त्याचं कॅरेक्टरिस्टिक राहते. आणि अजून एक पॉइंट आहे, प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड डिफरंट फ्रॉम दोज ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. म्हणजे वॉटर मध्ये जे त्यांचे एलिमेंट्स होते ते कोणते होते? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. त्यांची जी प्रॉपर्टीज आहे ते वेगळे राहील. आणि जे वॉटर ऍज अ होल कंपाऊंड आहे H2O त्याची जे प्रॉपर्टीज आहे ते सगळे वेगळे आहेत. ठीक आहे. जसे की हे बघा, हायड्रोजन अँड ऑक्सिजन हे दोघे गॅसेस आहे, पण जे कंपाऊंड फॉर्म होत आहे कॉम्बिनेशन पासून ते आहे वॉटर. वॉटर आपलं लिक्विड आहे. ठीक आहे. आता अजून एक इंटरेस्टिंग कोणतं आहे की हायड्रोजन जे आहे ते बर्न होते विथ अ पॉप साऊंड. ऑक्सिजन जे आहे सपोर्टर ऑफ कंबशन आहे. ठीक आहे. हायड्रोजन बर्न होते पॉप साऊंड पासून. ऑक्सिजन सपोर्टर आहे कंबशनचा, पण जे आपलं पाणी आहे वॉटर ते आपण फायर एक्सटिंग्विशर मध्ये युज करतो. ठीक आहे. हे असं आपलं इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन बनतात की जे एलिमेंट्सची प्रॉपर्टीज आहे ते वेगळे राहते कम्पेअर्ड टू कंपाऊंड. जे काही कंपाऊंड आपण बनवत आहोत त्याच्यापेक्षा वेगळे राहते. ठीक आहे. चला नेक्स्ट आता आपण आपला मेन टॉपिक बघू. 2 टॉपिक्स आपण कव्हर केले. ठीक आहे. एक होता डेव्हलपमेंट ऑफ केमिस्ट्री, दुसरा होता इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपण मॅटरचे टाइप्स बघितले, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, एलिमेंट्स, कंपाऊंड्स, मिक्सचर्स, होमोजेनस, हेट्रोजेनस, ते सगळे बघितले. आता नेक्स्ट आपण बघू प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. काय बघू आपण? प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट. चला, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल आपल्याला माहिती आहे कोणते कोणते प्रॉपर्टीज फिजिकल राहतात. कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे कॉम्पोजिशन, कंबस्टिबिलिटी, रिएक्टिव्हिटी विथ ऍसिड्स अँड बेसिस. एक झालं आपलं सेट ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज, दुसरी झाली केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. आता डेफिनेशन वाईज जर आपल्याला बघायचं आहे तर कशा राहते त्याचं डेफिनेशन हे बघा. फिजिकल प्रॉपर्टीज कॅन बी मेजर्ड or observed without changing the identity or the composition of the substance. ठीक आहे. आपल्याला काहीच गरज नाही की आपण त्याचं कंपोजिशन चेंज करायचं किंवा त्याची आयडेंटिटी जी आहे ते चेंज करायचं, आणि आपण त्याला मेजर किंवा ऑब्झर्व करू शकतो. ठीक आहे. आणि दुसऱ्या जागेवर जे आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज जे आहे, केमिकल प्रॉपर्टीजच्या मेजरमेंट किंवा ऑब्झर्वेशन करायचं आहे त्याला काय लागते? रिक्वायर्स अ केमिकल चेंज टू अकर. ठीक आहे. आणि फिजिकल प्रॉपर्टीज जे आहे ते आपण बघितलं होतं आता
की फिजिकल प्रॉपर्टीसाठी आपल्याला जे कंपोजिशन आहे, केमिकल चेंज आहे, ते नाही लागत. ठीक आहे. एक्झाम्पल्स काय काय आपले आता केमिकल प्रॉपर्टीजचे ते बघा. कॅरेक्टरिस्टिक रिएक्शंस ऑफ डिफरंट सबस्टांसेस, ऍसिडिटी और बेसिसिटी, कंबस्टिबिलिटी. चला, हे तर झालं बेसिक ओव्हरव्ह्यू. ठीक आहे, की फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय राहतात. आता आपण बघू मेजरमेंट ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज. स्पेसिफिकली आपण बघू फिजिकल प्रॉपर्टीज साठी. चला, जे क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट राहते प्रॉपर्टीजच्या, ते आपल्याला हवी आहे फॉर सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे. लेंथ, एरिया, व्हॉल्यूम हे क्वांटिटेटिव्ह आहे नेचरमध्ये. कोणतंही क्वांटिटेटिव्ह ऑब्झर्वेशन किंवा मेजरमेंट जे आहे त्याला आपण रिप्रेझेंट करू शकतो एक नंबरने. ठीक आहे, फॉलोड बाय युनिट्स, ज्याच्यामध्ये आपण त्याला मेजर करत आहोत. आता एक्झाम्पल साठी बघा तुम्ही, लेंथ ऑफ अ रूम त्याला आपण म्हणू शकतो 6 मीटर. 6 जे आहे आपला नंबर आहे, आणि एम म्हणजे काय, मीटर. मीटर म्हणजे काय, युनिट आहे ते, ज्याच्यामध्ये आपण लेंथ त्याची मेजर करत आहोत. ठीक आहे. कोणताही क्वांटिटी जे आहे, ठीक आहे, हे बघा, क्वांटिटी कोणती क्वांटिटी राहावं त्याच्यामध्ये एक नंबर राहते आणि दुसरा राहते आपला युनिट. ठीक आहे. आणि याला शॉर्ट मध्ये आपण लिहितो असं एन यू. एन म्हणजे नंबर आणि यू म्हणजे युनिट. ठीक आहे. आता पूर्वी आपण दोन वेगळे वेगळे सिस्टम्स आपण युज करत होते. कोणते, इंग्लिश सिस्टम आणि मीट्रिक सिस्टम. चला, आणि आज आता हे जे आहे हे आपण आता युज करत आहोत. जे आजच्या टाइम मध्ये आपण युज करत आहोत ते आहे आपला SI युनिट, SI सिस्टम, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स आपण म्हणतात त्याला. त्याचं ॲब्रिव्हिएशन कसं आहे, SI, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. आणि त्याचं नाव SI कसं पडलं हे बघा. फ्रेंच मध्ये त्याचं नाव आहे ले सिस्टम इंटरनॅशनल डी युनायटेड, है ना. तर हे जे आहे सिस्टम इंटरनॅशनल, याचा नाही आला SI. 7 बेस युनिट्स राहतात. ठीक आहे, 7 बेस युनिट्स आहे यामध्ये. आणि हे युनिट जे आहे त्याचे 7 फंडामेंटल सायंटिफिक क्वांटिटीज आहे त्यांचे आहे. ठीक आहे. कोणती कोणती फंडामेंटल सायंटिफिक क्वांटिटीज? फर्स्ट आहे आपल्या लेंथ. लेंथचं सिम्बॉल आहे स्मॉल एल. नेम ऑफ SI युनिट आहे मीटर, आणि सिम्बॉल कोणता आहे, स्मॉल एम. हे झालं आपलं लेंथ. नेक्स्ट आहे मास. मासचा सिम्बॉल आहे स्मॉल एम. SI युनिट कोणता आहे मासचा, किलोग्राम, आणि सिम्बॉल आहे kg. मास झाला. मग आहे आपला टाइम. टाइमचा सिम्बॉल आहे स्मॉल टी. SI युनिटचं नाव आहे आपला सेकंड, आणि सिम्बॉल आहे स्मॉल एस. ठीक आहे. मग आहे आपला इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचं सिम्बॉल आहे आय. SI युनिटचं नाव आहे एम्पियर, आणि सिम्बॉल आहे कॅपिटल ए. मग आला आपला थर्मोडायनामिक टेम्परेचर. थर्मोडायनामिक टेम्परेचरचा सिम्बॉल आहे कॅपिटल. SI युनिटचं नाव आहे केल्विन, आणि सिम्बॉल आहे कॅपिटल के. नेक्स्ट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्सचा सिम्बॉल आहे स्मॉल एल. SI युनिटचं नाव आहे मोल, आणि सिम्बॉल आहे मोल. ठीक आहे. जे SI युनिटचं नाव आहे ते आहे MOLE. बघा इथे हे मोल आहे, आणि सिम्बॉल आहे मॉल. ठीक आहे. MOLE, ज्याच्यामध्ये E आहे ते आहे आपला त्याचा SI युनिटचं नाव आहे. ठीक आहे. आणि MOL ते आहे आपला सिम्बॉल. हे आहे इम्पॉर्टंट, याच्यामध्ये चोकी करू शकता तुम्ही. मग लास्ट आपला आहे लुमिनस इंटेन्सिटी. ठीक आहे. लुमिनस इंटेन्सिटीचा जे आपला सिम्बॉल आहे ते आहे IV. असं खालती V लिहायचा आणि वरती I. SI युनिट जे आहे लुमिनस इंटेन्सिटीचे ते आहे कॅन्डेला, आणि सिम्बॉल जे आहे त्याचं ते आहे स्मॉल c स्मॉल d. ठीक आहे. नेक्स्ट, आता हे होते आपले
फंडामेंटल जे क्वांटिटीज आहेत 7, त्यांचं सिम्बल आणि नोटेशन. नेक्स्ट आपण बघू की त्यांचे डेफिनेशन काय काय आहे. ठीक आहे. युनिट ऑफ लेंथ जसं आहे मीटर, मीटरचं डेफिनेशन काय आहे हे टेबल मध्ये असे दिलेले आहे. ठीक आहे. मीटरचं डेफिनेशन किलोग्राम, सेकंड, एम्पियर, केल्विन, मोल, कॅन्डेला. ठीक आहे, हे दिलं. मग आहे आपले प्रिफिक्सेस, जे पण हे सिस्टम आहे एसआय युनिट ऑफ सिस्टम, त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते प्रिफिक्सेस वापरतात. ठीक आहे. जसं की आपलं आहे 10⁻⁻1 आहे डेसी, -2 म्हणजे सेंटी, -3 म्हणजे मिली, है ना. आणि 10च्या जे राहते ते राहते आपलं डेका, -6 म्हणजे मायक्रो, -9 म्हणजे नॅनो, -12 म्हणजे पिको, -15 फेमटो, 10⁻³ म्हणजे किलो, 6 म्हणजे मेगा, 9 म्हणजे गिगा, 12 टेरा, 15 म्हणजे पेटा. ठीक आहे. 15 पर्यंत लक्षात ठेवा. मग आहे आपला मास अँड वेट, आणि नेक्स्ट आहे आपला व्हॉल्यूम. ठीक आहे. आता मास आणि वेट काय आपण हे पण इंटरचेंजेबली यूज करतो. मास ऑफ अ सबस्टन्स इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन. आणि वेट काय आहे, वेट इज द फोर्स एक्झर्टेड बाय द ग्रॅव्हिटी ऑन अन ऑब्जेक्ट. ठीक आहे. वेट जे आहे ते फोर्स आहे आणि मास ते अमाऊंट ऑफ मॅटर आहे. ठीक आहे. मास ऑफ सबस्टन्स जे राहते ती कॉन्स्टंट राहते, आणि वेट जे आहे ते व्हेरी करू शकते, ते बदलू शकते फ्रॉम वन प्लेस टू अनदर, कारण ड्यू टू चेंज इन ग्रॅव्हिटी. कारण की वेट काय आहे, वेट आपला फोर्स आहे एक्झर्टेड बाय ग्रॅव्हिटी ऑन ऑब्जेक्ट. तर जर ग्रॅव्हिटी चेंज होईल तर वेट पण चेंज होईल, पण त्याचं जे मास आहे ते कॉन्स्टंट राहील. ठीक आहे. आणि मास जर आपल्याला कोणत्याही सबस्टन्सचा काढायचा आहे तर आपण काय यूज करतो, ते एमसीक्यू आहे, ते आहे आपला अनालिटिकल बॅलन्स. कोणत्याही वस्तूचा आपल्याला मास काढायचा आहे तर आपण यूज करू अनालिटिकल बॅलन्स. नेक्स्ट, एसआय युनिट जे आहे मासची ते आहे किलोग्राम. ठीक आहे. त्याचे फ्रॅक्शन आहे ते आहे आपला ग्राम. ते आपण लॅबोरेटरीज मध्ये यूज करतो, कारण की केमिकल रिएक्शन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला एलिमेंट्स जे आहे ते किलोग्राम मध्ये नाही पाहिजे, ते आपल्याला पाहिजे ग्राम्स मध्ये. 1 kg इक्वल्स टू 1000. ठीक आहे. तर हे आहे आपला अनालिटिकल बॅलन्स. याच्यामध्ये काय काय आहे हे तुम्ही तुमच्या लॅबोरेटरी मध्ये बघितलं असेल. एक रायडर कॅरियर राहते, मग रायडर कॅरियर नॉब राहते, त्याच्यानंतर पॉइंटर अँड स्केल, बीम रिलीज, पॅन रिलीज, लेवलिंग स्क्रू, पॅन आणि बीम राहते. ठीक आहे. तर हे होतं आपलं आजचं सेशन 1. याच्यामध्ये आपण खूप सारे टॉपिक्स घेतले, आणि याच्या नंतर आपण कव्हर करू बाकीचे, व्हॉल्यूम, डेन्सिटी, सायंटिफिक नोटेशन वगैरे काय असते. ठीक आहे. सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय असते, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आपण बघू. त्याच्यानंतर ऍटॉमिक, मॉलिक्युलर मास, कोणते कोणते मास राहतात, मोल कॉन्सेप्ट म्हणजे काय असते, ते सगळं आपण घेऊ. ठीक आहे. चला, थँक्यू.